काय सांगायचं आता, पहिली गाडी स्वतःची आणि अशी डायरेक्ट नानीजला आणखीन काय असू शकतं. स्वप्न पूर्ण झाले का आमचं, असं म्हणायला काय हरकत नाही. बरोबर का? बरोबर. असं जसं काय चंद्रावरती आलो असं वाटायला लागले मला. पाहू शकता तुम्ही बरोबर गोल 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 किती सगळे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही विचार करत असाल बऱ्याच दिवस झालं विजय कुठं गायब झालाय, काय करतोय, काय आत्ता पत्ता नाही, व्हिडिओ नाही, काय नाही. तर भावांनो, खुश खबर तुम्हाला सांगायची, आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची. कारण की मी प्रयत्न करत होतो माझी स्वतःची गाडी घेण्याचा. त्याच्यामुळं बरंचसं महिनाभर फिरतच होतो. म्हणजे जुनी गाडी बघितली, नवीन गाडी बघितली आणि फायनली एक गाडी डिसाईड केलेली, म्हणजे माझ्या हिशोबाने केलेली, लोकल साठी केलेली, ती तुम्हाला दाखवणार आहे. तर चला जाऊयात. म्हणजे बालाजीनगर एरिया येतो हा, के मार्केट. ही बघा, ही आहे आपली गाडी. मी हा कलर का घेतलाय त्याचं कारण आहे वेगळं. आणि माझे छोटे बंधुराज जे सुट्टीवरती आलेले, बीएसएफ मध्ये असतो. कुठे तुझी पोस्टिंग कुठे? मिझोरामला म्हणलं की असं वे. हा मिझोरामला असतो ड्युटीला. आपण चल बरोबर जाऊयात आपण. बडा दोस्त जो आहे त्याच्यापेक्षा थोडस छोटं, नाहीतर ही याच्यामध्ये ऑप्शन पण आहेत अजून. एक्सेल आहे, बडा दोस्त आहे. आता डिलिव्हरी घेतोय आपण. हे माझे वडील. तर मंडळी, पहिल्यांदा मी माझ्या स्वतःच्या गाडीमध्ये बसतोय. आतापर्यंत दुसऱ्यांच्या गाड्यामध्ये बसलो, दुसऱ्यांच्या गाड्या चालवल्या आणि फर्स्ट टाइम लाईफमध्ये म्हणजे माझ्या स्वतःच्या नावावर असलेल्या गाडीमध्ये बसतोय. खूप आनंद होतोय. तर चला बसूया गाडीमध्ये. ह्या गाडीचा विषय काय माहिती आहे का? ही गाडी यायचं कारण म्हणजे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे या गाडीचा, चालवलेली. त्याच्यामुळं खात्रीशीर होतं की ही गाडी चांगली चालते. कारण की आता जवळजवळ केरळ चालवली, कुठं गेलोय मी, पार विशाखापट्टणम, तुम्ही पाहिलेच असेल अगोदरचे व्हिडिओ. त्यामुळे विश्वास होता ह्या गाडीवरती. आणि जो मला काही लोड न्यायचा आहे त्यासाठी ही गाडी एकदम परफेक्ट आहे. त्यामुळे ही गाडी चॉईस केलेली. त्याच्यामध्ये ऑप्शन एक होतं महिंद्रा पिकअप, तो पण विचार चालला होता, पण बघूया नेक्स्ट टाइम. आता गाडी रेडी झाली की डिलिव्हरी घेतली की डायरेक्ट निघायचं आपल्याला. चला डिलिव्हरी घेतो पहिली. आहे ना तू शूट मध्ये. आता निघूयात आपण. कसं वाटतं बापू, नवीन गाडी स्वतःची मोठी? आतापर्यंत 3 चाकी, आता 4 व्हीलर, अजून एक मोठी घेऊ परत. 3 चाकी. चला निघूयात आता आपण. पहिला स्टार्टर सुरुवातीला मारूयात आता. तर फर्स्ट स्टार्टर मारतोय माझ्या स्वतःच्या गाडीचा. फिलिंग बघूयात. ओ ए बस बसा की नाही तर बापू. बर घेऊन या गाडी, मी डिझेल भरून आणतो. मग नाही काय डिझेलच भरायचं आता. डिझेल थँक्यू असं जाणार आहे. तर फायनली मंडळी निघालो आहोत आपण शोरूम मधनं. आता आपण डिझेल भरणार आहोत पुढं, म्हणजे युटर्न घेऊनच येणार आहोत परत. आणि गाडीविषयी सांगायचं झालं तर सगळी तुम्हाला माहिती देणार आहे मी, पण ऍक्च्युली पहिले मला चालू द्या. अगोदर जी आपण चालवली छोटा दोस्त तुम्हाला माहितीच आहे. तर त्या गाडीचा विषय कसा आहे की हाईट जराशी कमी आहे आणि ह्या गाडीची हाईट जरा जास्त आहे. म्हणजे असं एकदम वरती बसल्यासारखं वाटतंय, जसं काही ट्रकमध्ये बसले. तर अशी काहीशी आपली गाडी आहे. आणि आता जरा जास्त उडती, टन एवढं भरल्या चालू व्यवस्थित. पण ही मी फक्त लोकल यूज साठी घेतलेली. लॉंग रूट जर घ्यायची असल्याची तर ऑप्शन होता आपल्याला पिकअपमध्ये. तर पाहूया आणि निघणार आहोत आजच आपण रत्नागिरीला. चला. भावना तुला खोटं वाटेल, ह्या ज्या गाडीमध्ये ना हा जो बसला नाही तर शेजारी, जेव्हा आम्ही पहिली गाडी घेतली ना आमची होंडा शाईन, तेव्हा सुद्धा हाच होता माझ्या बरोबर. आणि आता ही फर्स्ट टाइम 4 व्हीलर गाडी घेतली तेव्हा सुद्धा हाच आहे माझ्या बरोबर. मारुती राया बरोबर आहेत म्हणले, आम्हाला कसली भीती. पहिल्या गाडीमध्ये डिझेल टाकतोय 1000. गाडी आली नाही तर लगेच खर्च चालू होता. पाहू शकता. फायनली मंडळी निघालेलो आहे घरामधून. म्हणजे काय घरचं वगैरे काय जास्त शूट केलं नाही, कारण आता जस्ट कात्रज घाट आम्ही क्रॉस करतोय आणि आम्ही चाललेलो आहोत नानीजला. आई शेजारी बसली आणि वडील मागे बसले. त्यांना म्हणलं होतं पुढे बसा, पण नको म्हणतात पुढे. मागे त्यांना चांगली हवा लागते त्याच्यामुळे मागे बसलेले. ठीक आहे, थोडा पाऊस वगैरे आला तर येतील पुढे.
तर आता मस्त प्रवास एन्जॉय करूयात आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये. बाकी आता बघूया पुढे कुठेतरी जेवायला वगैरे थांबल. फक्त फास्टॅगचं माझं झालेलं नाहीये, काहीतरी अनलिंक दाखवते ते. तर पुढे टोल पाशी वगैरे आपण बघूयात त्याला काय करता येतंय का, नाही तर मग कॅश देऊन जावं लागेल डबल टोल. इथनं व्ह्यू जो दिसतो ना इथनं कात्रज घाटामधून जबरदस्त दिसतो. डायरेक्ट जेवायला थांबलोय. जेवायला म्हणजे काय, फक्त डाळ चपाती घेतोय. आईने मिसळपाव घेतली होती, गाडी तिकडे समोर लावलेली. भूक लागली होती मला, सकाळपासून काय एवढं खाल्लं नव्हतं. नॉर्मल काहीतरी खाऊनच गाडी डिलिव्हरी करायला गेलो होतो आम्ही. आता जेवण करूयात, निघूयात. तर या मंडळी जेवायला चांगलं आहे का. तर मंडळी जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता निघतोय आपण. आणि गाडी बघा यार काय दिसते, लुक बघा गाडीचा. तुम्हाला कलर आवडला का नाही कमेंट करून नक्की सांगा. मला तर आवडला कलर. मंडळी आता आपण कराडच्या आतमध्ये वळलेलो आहोत, म्हणजे पाचवड फाट्यापासून आतमध्ये वळलेलो आहोत. मध्ये काय जास्त शूट वगैरे केलं नाही मी, मस्त आम्ही गप्पा मारत वगैरे चाललो होतो. तर आता मस्तपैकी इथं सनसेट होत आलेला आहे. समोर आपली लालपरी पण आलेली आहे, पाहू शकता. आता पोहोचून जाईल आम्ही, साधारण इथून 100 किलोमीटर राहिलेलं आहे नाणीज. आणि विचार करतो की जरा लवकर पोहोचावं, कारण की आपल्याला छान असा माऊलींबरोबर प्रसाद भेटेल काय. संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत जरी पोहोचलं तरी चालते. आता टाइम झालाय बरोबर 5:30 वाजले जवळजवळ. एकदम छान अशी गाडी चालते, थोडीशी जराशी हलकी असल्यामुळे, लोड नसल्यामुळे थोडीशी गाडी जरा आदळते. बाकी काय नाही, गाडी एकदम मस्त परफेक्ट चालते. बाबू तुम्हाला कशी वाटते गाडी? एकदम भारी. गाडा घोड्यासारखी वाटते. चला, आई वडिलांना आवडली, आम्हाला पण आवडली. की पुढं बहुतेक आंबा घाटामध्ये जरासा रस्ता खराब आहे, काय माहिती का ट्रॅफिक वगैरे लागेल का नाही, काय असेल ते पुढे तुम्हाला पाहायला भेटेल. मस्तपैकी गणपती बाप्पांचं पण आज आगमन होतंय आणि आपल्या गाडीचं पण आज आगमन झालेलं आहे. पुणे स्टेशन निकेन इथून रत्नागिरी 95 आहे, पण आपल्याला काय रत्नागिरी लागणार आहे. आपण अलीकडेच नाणीजला जाणार आहोत, त्याच्यामुळं 95 म्हणलं तरी आपल्याला जवळजवळ 50 किलोमीटर आहे बघा. अजून 50-55 आरामशीर पोहोचून जातोय आपण. पण वातावरण बघा ना काय झालं, इकडे मस्तपैकी पाऊस पडलेला आहे. काय सांगायचं आता, पहिली गाडी स्वतःची आणि अशी डायरेक्ट नाणीजला. आणखीन काय असू शकतं, स्वप्न पूर्ण झाले का आमचं, असं म्हणायला काय हरकत नाही. बरोबर का? बरोबर. तर हा आता अमिनी घाट सुरू झालेला आहे आणि सगळ्यात कठीण टर्न हाच आहे, फेवरेट पण हाच आहे. आणि इकडं गाडी सावकाश चालवा, कारण की समोरची गाडी इथं दिसत नाही अजिबात बरं का, त्याच्यामुळे एकदम सावकाश जाऊन द्या. आता मस्तपैकी निसर्ग तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे, मस्तपैकी वातावरण तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. फायनली मंडळी आता आपण आलेलो आहोत मलकापूरमध्ये. इकडे डावीकडे जातो कोल्हापूरला, आता आपण इकडून उजवीकडून जाणार आहोत. सकाळी चंद्रावरती आलो असं वाटायला लागले मला. पाहू शकता तुम्ही, बरोबर गोल 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 ठिपकेत सगळे. चंद्रावर आले आपण बाई. थोडस धुकं पण येते काचावर, मागापासून पुसतोय मी. बघूया आता कुठपर्यंत असा रस्ता आहे आपल्याला. मी तर बाबा ऐकलंय की घाटामध्ये तर खूप रस्ता खराब झालेला आहे, म्हणजे पूर्ण चिखल झालेला आहे. आणि ह्या गाडीचा विषय काय झाला माहिती का, टायर लोड नसल्यामुळे ना जागेवर टायर फिरतात गाडीचे, त्याच्यामुळे एकदम आरामशीर जावं लागणार आहे आपल्याला. इकडं तिकडं बघत बघूया. चहा तर घेऊयात पहिला आंब्यामध्ये. आता किती वेळ लागतोय आंब्यामध्ये पोहोचायला माहित नाही. कसं जायचं. आता महामंडळाचा विषय दाखवतो तुम्हाला. हे बघा महामंडळ खतरनाक जाणार, खतरनाक. त्याला काही फरकच पडत नाही. दन 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 दन. नाही बाबा, ही आमची गाडी स्वतःची नवी कोरी, आपण हळूहळू जाऊयात.
मध्ये मध्ये सिमेंटचा पण रस्ता आहे आणि जोपर्यंत मला वाटतं की रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत खड्डे वगैरे जर पाहायला भेटणारच आहेत नॉर्मली, असं मला वाटतंय. बऱ्यापैकी मध्ये असं तुम्हाला पॅचेस भेटतील सिमेंटच्या पाहायला, थोडे थोडे, बाकी पुन्हा मग असा खड्ड्याचा रस्ता येतोय. आम्ही आंबागावमध्ये थांबलेलो आहे. हॉटेल आंबेश्वर वडापाव सेंटर म्हणून आहे. चहा घेतोय, आई वडिलांना पण चहा दिलेला आहे, त्यांना चहा प्यायचा होता आणि वडापाव वगैरे पार्सल घेतोय. कारण की पुढे प्रसादालय बंद होतंय, चालू राहतंय, माहित नाही आपल्याला. कारण की एवढा रस्ता खराब आहे ना मध्ये, सिमेंटचा रोड तर आहेच आहे आणि त्याच्यामध्ये रस्त्याची फार वाट लागलेली, त्याच्यामुळे पहिलं घेऊन ठेवलं, पुढं मग अडचण नको, नाहीतर पुढे प्रॉब्लेम यायचा. चहा घेऊयात मस्तपैकी आणि पुढे मग प्रवास सुरू करूयात. आता काय पुढे दिसणार नाही जास्त आपण, कारण रस्ता लय खराब आहे, काय शूट करता येत नाही, काहीच करता येत नाहीये, असा विषय. जे काय आहे ते इथूनच बघा. आंबागाव तर फायनली मंडळी त्या दिवसानंतर म्हणजे आंबाघाट क्रॉस वगैरे केला, त्याच्यानंतर आत्ता व्हिडिओ बनवतोय. 2 दिवस झालेत आणि व्हिडिओ मी तर एंड करतोय, कारण की सांगायचा उद्देश एवढाच होता ही गाडी दाखवण्याचा, की ही गाडी जी घेतली ती लोकलसाठी घेतलेली, नाहीतर दुसरा ऑप्शन होता. जर लॉंग रूट असला असतं माझा प्रवास किंवा माझे काम जर लॉंग रूटचे असले असते तर मी पिकअप वगैरे बघितलं असतं, पण मला लोकलसाठी गाडी वापरायची ही, त्याच्यामुळे ही गाडी घेतलेली. बाकी व्लॉग माहित नाही, आता जर लॉंग ट्रिप झाली तर येतील कदाचित, पण गाडीचे व्हिडिओ येणं शक्यता कमीच आहे, कारण की कंटिन्यू मला वाटतं आपण बसचेच प्रवास व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. बघूया काय असेल, तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल. पण गाडी आतापर्यंत जवळजवळ मी 400-450 किलोमीटर प्लस चालवली. गाडी एकदम मस्त चालते, पिकअप वगैरे खूप जबरदस्त आहे गाडीचा, तो काय विषयच नाही गाडीचा. आणि आपला फायनली मित्रांनो नंबर पण आलेला आहे, आपला नंबर बघू शकता. त्याच दिवशी नंबर आला, त्याच्यामुळे मी गाडी घेऊन गेलो. नंबर बघा आपला MH12WX 4222, तर असा कायचा नंबर आहे. आणि नंबर आल्यामुळे मी गाडी घेऊन येऊ शकलो इकडे, नाहीतर शक्यता कमी होती गाडी घेऊन यायची. तर त्याच्यामुळे ट्रिप पण झाली, आईवडिलांना पण फिरवलं. तर आता पोहोचला आम्ही, आता पुण्याला जाईल. आता मी कनेरी मठावरती आलेलो आहे. आता इथून आम्ही आज संध्याकाळपर्यंत पुण्यामध्ये पोहोचून जाईल. तर आता इथून पुढे गाडीचं बॉडीचं काम करायचं, बॉडी वगैरे बनवायची, तर ते सगळे आता त्याला जवळजवळ 4-5 दिवस जाणार आहे. तर बघूया. गाडीच्या ब्लॉगसाठी मी गाडी घेतलेली नाही खास, म्हणजे वडिलांपासून वडील जे काम करत होते त्याच्यासाठी ही गाडी रिक्वायरमेंट होती. आमची छोटी गाडी होती, छोटा पॅगो होता, तर मोठी गाडी लागत होती, त्याच्यासाठी ही गाडी घेतलेली. बाकी काय विषय नव्हता, नाही तर दुसरा पण ऑप्शन होता, ते तुम्ही अगोदर पाहिलेले बॅटरी वगैरे, पण ते जरासं नाही का गाडीचं म्हणजे हप्ते वगैरे, पुन्हा तेवढं लोन, छोटी फायनान्सच लागणार होतं त्याला. म्हणजे ती गाडी घेणार होतो मी 1369, पण त्या गाडीचा विषय असा होता की लोन ट्रान्सफर होत नाही आणि हप्ते जे आहेत ते परत मला हे करावं लागणार होतं त्याच्यामध्ये, की फायनान्स वगैरे करावं लागलं असतं. त्याच्यामुळे ते सुद्धा मी म्हणलं शेवटी एक ना एकच पडेल, त्याच्यामुळे आम्ही नवीन गाडी घेतलेली. तर आता हिला बॉडी वगैरे बनवायची, सगळं करायचंय आणि काय जे फायनल रिझल्ट आहे तुम्हाला एका दिवशी नक्की दाखवेल. ओके, भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. बाय बाय, सानिंग ऑफ. जय महाराष्ट्र.